माझ्या मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्याबरोबर एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे, तेच की शेपूची भाजीची ही रेसिपी। तर चला आजची रेसिपीला सुरुवात करूया। पण आज मी तुमच्याबरोबर शेपूची भाजीसोबत खायला मस्त असं ज्वारीच्या पिठाचे भाकरीसुद्धा दाखवणार आहे आणि ते थापून नाही तर लाटून दाखवणार आहे। आणि तुम्हाला जर भाकरी बनवायला नाही जमत किंवा बनवायला येत नाही तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच आहे, कारण मी तुम्हाला एकदम बेसिकपासून सांगितलेलं आहे की भाकरी शेपूची भाजी आणि भाकरी बनवण्यावर बेसिक कसं वाटलं शिकायला मला नक्की कमेंटवरती सांगा। रेसिपी तुमच्यासाठीच आहे, रेसिपीला सुरुवात करूया। नक्की बनवता येतील। तर चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात करूया न वेळ वाया घालवता। आणि तुम्ही चला आज एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे। शेपूची भाजी आणि लाटून शाळवाच्या भाकरी दाखवणार आहे। खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आलते की ताई आणि एकदा तुम्ही लाटून आम्हाला दाखवा म्हणून, तर त्यासाठी आणि एकदा शाळवाच्या भाकरी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर त्यासाठी काय काय घेतले दाखवते। इथं घेतलेले आहे शेपूची भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। आणि इथं घेतलेला आहे एक कांदा, बक्कळाच्या हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या लसूण घेतलेला आहे। आता आपण काय करूया, आणि इथं डाळ भी भिजू घालून घेतलेली आहे। मुगाची डाळ भिजू घातलेली होती मी, 1-2 तास झालं भिजू घातली होती, छान अशी भिजलेली आहे। आता ह्यांना सगळ्याला साईडला ठेवूया आणि हे वाटण आपण मिक्सरला लावून घेऊया। तेवढा लसूण आणि हिरवी मिरची, कांदा आपण कापून घेणार आहे। मस्त अशी नाही शेपूची भाजी कापून घ्यायला लागलेली आहे मी, बारीक अशी कापून घ्यायची। तुम्हाला इळतीनं येत असलं नाहीतर चाकूने बी कापू शकता। आणि इथं पेस्ट मी बनवून घेतले पहा, मस्त अशी छान हिरव्या मिरचीची आणि लसूण। इकडे भाजी कापून घ्यायला लागलेली आहे, कांदा कापून ठेवलेला आहे, कांदा बी कापून ठेवला। आता सगळे अशीच भाजी कापून घेते। मस्त बारीक कापायची अशी। तर भाजी मस्त अशी कापून घेतली पहा, किती बारीक अशी कापलेली आहे। आणि इथं नाही वाटण बी काढून घेतलेलं आहे। आता कढाई ठेवलेली आहे, तेल ओतूया। कढाई चांगली गरम झाली, चांगलं तापले या, त्याच्यात टाकूया कांदा। जिऱ्याच्याकडनं भाजीत वापरत नाही ती, तुमच्याकडे वापरत असले तर जरूर 1 चमचा जिरं वापरा। तर कांदा छान असा भाजून घेऊया। कांदा छान असा भाजला की नाही मगची वाटण आपण भाजून घ्यायचं, नाहीतर का भाजीत का नाही कांदा काचकाच करतोय, त्यामुळं कांद्याला पहिलं छान असं भाजून घेऊया। भाजायला आलाय पहा कांदा। आणि सगळ्या ताई खूप छान छान कमेंट करते, त्या असंच कमेंट करत जावा, आम्हाला असंच सपोर्ट करा ताईनो दादानो। खूप खूप मनापासून तुमचं धन्यवाद सपोर्ट कमेंट करण्यासाठी। तर छान असा भाजलाय पहा कांदा आपला। आता ह्याच्यातच टाकूया आपण वाटून घेतलं होतं ते हिरवी मिरची लसूण वाटून घेतला होता। खलबत्त्यात कुटून जरी वापरलं तरी बी छान होतं। असं वाटून घेतलं की नाही सगळीकडे भाजीला लागतं या। मिरच्या कापून टाकल्या की नाही तेवढं जास्त लागत नाहीत पहा। आताच आपण डाळ भिजू घातली होती की नाही ते सगळं पाणी काढून डाळीला बी भाजून घ्यायचं। तर छान असं भाजून घेऊया डाळीला बी। छान अशी भाजले पहा। आता याच्यातच टाकूया डाळ, सॉरी भाजी।
शेपूची भाजी भाकरी खूप छान लागते आता पावसाळ्याच्या दिवसात. आता भाजीला फिरवून घेऊया. मीठ सगळ्यात लास्टच टाकायचे. हा कशी मस्तच. आणि पाणी घालायचं नाही बरं का. ही डाळीच्या ह्याच्या पाण्यानंच का नाही मस्त शिजते. पाणी घालून शिजवलं का नाही वेगळीच भाजी होते. तसा वाफेवरच शिजवून घ्यायची मस्त होत्या भाजी. आता झाकून शिजवून घेऊया. तर बघूया आपली भाजी मस्त अशी शिजायला लागली पहा. आता त्याच्यावर टाकूया मीठ. किती कमी झाल्या पहा. आता त्यापायी सगळ्यात लास्ट मीठ टाकायचं म्हणजे अंदाज लागतोय आपणाला. तर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले बा. तर मिक्स करून घेऊया. तर छान अशी मिक्स करायला लागलेले आहे. पाणी बिनी काय अजिबात वापरलेलं नाही मी. तर मस्त असं मीठ घालून मिक्स करून घेतलेलं आहे. आता बिन झाकता का नाही शिजवून घेऊया आपण. मिठाचं बी आणि पाणी सुटते. तर हे पहा कसं सुटायला लागले पाणी. त्यामुळे आता झाकायचं नाही तसं शिजवून घेऊया. आता इकडल्या साईडला ठेवूया आणि तुम्हाला भाकरी दाखवते कसं करायचं लाटून भाकरी. तर लाटून भाकरी करायसाठी की नाही पहिले आपण एक परात घेऊया पीठ मळायसाठी. आणि साईडला ठेवलेलं आहे गरम पाणी. तर पीठ चाळून घ्यायचं. तुम्हाला किती बनवायचे आहे त्याच्या अंदाजाने पीठ चाळून घ्या. तर इथल्या खूप ताई आहेत ना त्या म्हणाल्या त्या ताई लाटून दाखवा आम्हाला. तर एकदा दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. खरं नीट आम्हाला संपूर्ण दाखवा कसं केलता तुम्ही काय म्हणताना म्हटलं चला आता तुमच्याबरोबर बी शेअर करावा. तर असं पीठ चाळून घेते किती लागतंय तेवढं. चाळून घेतलेलं आहे. असं थोडंसं करून घ्यायचं. आणि इकडे गरम पाणी ठेवले की नाही ते शिजले का नाही कसं वळकायसाठी असं थोडंसं पीठ टाकायचं त्याच्यात. पीठ टाकलं की नाही शिजलेलं कळतंय गरम पाणी झालंय का नाही आपलं. तर बघा कसं असं वळकतंय गरम पाणी झालेलं कसं शिजायला आले पहा. ह्याच्यावरनं वळकायचं. मस्त आपलं गरम पाणी झालेलं आहे. आता ह्याच्यात वतायचं. तुम्ही थोडं करत असल्या 2 भाकरी तर थोडंसं गरम पाणी करा. मी जास्त प्रमाणे करते म्हणताना जास्त ठेवलं होतं. टाकू घ्या नाही तर उलटण घ्या. त्यानं असं मिक्स करायचं. हात घालू नका गरम पाणी असते पोळतं या. एखाद्या चमच्यानंच करा. असं चौकडलं सगळं कडक नाही असं करून घ्यायचं म्हणजे चांगलं पीठ गरम होतं या. आणि असं वाळलेलं पीठ असते की नाही त्यानंच असं साईडला असं लावून घ्यायचं. एकदम हात घालू नका पोळीला. नवीन पोळी बनवत असतात ना त्यामुळे सांगितलं. कोणीतरी बनवतंय ना त्यामुळे सांगितलेलं आहे. तर असं वाळल्या पिठातच असं करून घ्या. आणि थोड्या वेळ थांबा म्हणजे जास्त गरम आहे ना त्यामुळं. तर आता थोडंसं थंड झालंय पहा. जास्त बी नाही थंड करायचं. हलकंसं आपला हात गरम होऊ लागूच तर का नाही करून घ्यायचं. आता सगळं एकदा असं सगळं एकदा मिक्स करून घ्या असं ह्या पद्धतीनं. आणि थंड पाणी वापरून का नाही पीठ मळून घ्यायचं. थोडं थोडं करून वतून मळून घ्या. चांगलं घट्टसर मळा पीठ. जास्त पातळ केला का नाही लगेच शाळवाचं पीठ पातळ होते. त्यामुळे घट्ट करून असं पीठ मळून घ्या. तर असं घट्टसर पीठ मळून घेते.
तर मस्त असं पीठ मळून घेतलं पहा, घट्ट असं मळलेलं आहे. आता किती भाकरी करायची आहे तेवढं आपल्याला काढून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं. थोडंसं पहिलं हातानं का नाही थोडं थोडं पाणी घेऊन मळून घ्यायचं. असं छान मळलं का नाही छान होतात आपल्या भाकरी. तर ह्या पद्धतीनं आता लाटून दाखवते तुम्हाला. ह्याला ठेवूया साईडला. घेतलेलं आहे पळपुटं. थोडंसं असं पीठ घ्यायचं. आता हे का नाही हाताने थोडंसं असं थापून घ्यायचं. तर थोडंसं का नाही असं हाताने करून घ्यायचं पहिल्यांदा ह्या पद्धतीनं. खाली जरा आणि पीठ पसरायचं. हे पहा असं. आता लाटून दाखवते. तर असं फिरवत का नाही हे पहा असं हाताने फिरवायचं. फिरलं जातं आपलं आपण. हे पहा मस्त गोल छान. किती मोठी पाहिजे किती लहान पाहिजे तेवढी होते. हे पहा एकदम सोपं आहे लाटण्यापेक्षा. ह्याच्यापेक्षा बी का नाही असं असंच करतोय की नाही हातानं त्याच्यापेक्षा बी लाटून सोपं आहे एकदम. पहा मस्त झालेले. आता इकडून तवा बी ठेवला होता. तवा बी चांगला गरम झालेला आहे. त्या पद्धतीने उचलायची असं. मस्त बघा पहा. आता पाणी आहे कॉटनचा कपडा. तर असं चौकडं लावून घेऊया. कपड्यानंच लावायचे. एखाद्या कॉटनचा कपडा घ्या म्हणजे पातळ असते ना हाताला लगे पोळू शकते. आता असं हाताने करायचं. साईडला एक हात ठेवायचा असा. खाली थोडंसं पीठ लावायचं. बघा की तर अजिबात चिरत नाही काय नाही. किती भारी झाले त्या. थोडंसं पाणी वापरून केलं का नाही खूप छान होतील तुमच्या बी अशाचं. एकदा थोड्याशा चुकतल्या दुसऱ्यांदा नक्की येणार तुम्हाला बी. हे पा किती भारी झाले पा. मस्त असं गोल. बघूया. एक बाजू छान अशी शेकलेली आहे. तर बघा कशी मस्त अशी फुगायला लागलेली आहे. असं फिरवून दोन्ही साईडने छान असं असं कुठं जरा फुटलं असलं का नाही. हा मस्त अशी शेकल्या. काढून ठेवते. पाणी लावून घेऊया. भाजी बी शिजल्या बरं का मस्त शिजल्या. गॅस बंद केलेला आहे आत्ताचा. चांगली शेकू देऊया. शेकल्या खालनं पहा. तर मस्त अशा फुगायला आलेत पहा. कशा टम्म फुगले आपले लाटून केलेली भाकरी. हे पहा दोन्ही साईडने मस्त अशी फुगलेली आहे. बघितलं का कसं फुगायला लागल्या दोन्ही साईडने. हे पहा कशी पोळी कशी फुगते का नाही तशी लाटून फुगत्या. तर मस्त शेकलेले काढून घेऊया. हां पाहिलं काय भारीच का नाही. इकडं बी लाटून घेतलेले आहे मी. तर मस्त असा टम्म फुगायला लागलेल्या आपल्या लाटून केलेल्या भाकरी. पहा काय भारीच ना मस्तच. भाकरी बनवून रेडी झाल्या पहा. काय भारी झाले त्या. मस्तच अशा मऊसूत झाले त्या.
हे पहा किती मऊ झाले त्या, मस्त तशा लाटून केलेल्या आपल्या शाळवाच्या भाकरी भाजी रेडी झालेले आहे. मस्त लागतं शाळवाच्या भाकरी भाजी त्याच्याबरोबर केलेलं आहे. मी पिठलं बी केलेलं आहे. तर हे पहा मस्त असं कोथिंबीर घालून खूप छान पिठलं केलेलं आहे. पिठलं भाकरी आणि भाजी खूप छान लागते. तर दाखवते तुम्हाला मी थाळी. मस्त घ्यायचं असं पिठलं भाकरी घेतलेले आहेत. आहा गरम गरम पिठलं पावसाळ्यात खूप छान लागतं खायला. आहा पहा काय मस्त झालेलं आहे पिठलं. घ्यायची भाजी मस्त अशी गरम गरम भाजी भाकरी पिठलं खूप छान लागतं. आणि सगळं असं हल्दी बनवलेलं आहे. सोबत घ्यायच्या काकडी गाजर असं मस्त घेऊन खायचं. सोबतच घ्यायचं आचार मस्त असं आंब्याचं. आंब्याच्या आचारची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर मस्त आजची भाजी भाकरी पिठल्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोंडपातूर खात राहावा मस्त राहावा आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. हॅपी रक्षाबंधन सगळ्या शिंडा तुम्हाला आणि बाय.